नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्याय संहिता BNS या कायद्यातील कलम 32 या कलम 32च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्याय संहिता BNS कायद्यातील कलम 32 हे कलम एका अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणाची सुरुवात करते. ते म्हणजे खाजगी संरक्षणाचा अधिकार, राईट्स ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. हे कलम व्यक्तीला स्वतःचे शरीर आणि मालमत्ता वाचवण्यासाठी कायदेशीर अधिकार प्रदान करते. कलमाचं नाव आहे खाजगी संरक्षणात केलेली कृती, थिंग्स डन इन प्रायव्हेट डिफेन्स. काय म्हणताय कलम? खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करून केलेली कोणतीही गोष्ट गुन्हा मानली जाणार नाही. ते मुख्य कलम काय आहेत? ते हे कलम अत्यंत छोटे असले तरी त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. हे कलम BNSच्या कलम 34 ते 44 पर्यंतच्या सर्व तरतुदींसाठीचा पाया आहे. यात कोणतीही उपकलमे नाहीत, परंतु हे स्पष्ट करते की स्वरक्षणासाठी केलेली हिंसा ही गुन्हेगारी हिंसा नसते, हे म्हटलेलं आहे. कलमाचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण समजूया. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जर कोणी तुमच्यावर हल्ला केला आणि स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही समोरच्याला प्रतिकार केला किंवा मारले, तर कायदा तुम्हाला गुन्हेगार मानणार नाही. हा अधिकार केवळ स्वतःला वाचवण्यासाठी नसून दुसऱ्या व्यक्तीला किंवा मालमत्तेला वाचवण्यासाठीही वापरता येतो. उदाहरण घेऊया. स्वतःचा बचाव. नावाचा माणूस ब वर चाकूने हल्ला करतो. ब स्वतःला वाचवण्यासाठी ला ढकलतो, ज्यामुळे पडतो आणि त्याला दुखापत होते. येथे ब ने खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरला असल्याने तो दोषी नाही. दुसऱ्याचा बचाव. रस्त्यावर एक गुंड एका महिलेचा विनयभंग करत आहे. तिथे असलेला एक नागरिक त्या गुंडाला मारून बाजूला करतो. त्या नागरिकाने केलेला हा हल्ला गुन्हा ठरत नाही. ती उदाहरण आहेत. लॅटिन मॅक्झिम कोणत्या ह्या कलमासंबंधात? हे कलम विम वी रिपेलेरे लिसेट या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ असा आहे की शक्तीचा प्रतिकार शक्तीने करणे कायदेशीर आहे. इट इज परमिटेड टू रिपेल फोर्स बाय फोर्स. आता हा कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे? तर राज्य म्हणजे सरकार प्रत्येक नागरिकाच्या संरक्षणासाठी प्रत्येक क्षणी हजर राहू शकत नाही. जेव्हा तात्काळ धोका असतो आणि पोलीस मदत मिळेपर्यंत वेळ नसतो, तेव्हा नागरिकांनी हतबल राहू नये, तर त्यांनी स्वतःचे रक्षण करावे. या उद्देशाने हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? नैसर्गिक अधिकार. स्वतःचे रक्षण करणे हा मानवाचा उपजत स्वभाव आणि अधिकार आहे. त्याला कायदेशीर मान्यता देणे. गुन्हेगारांना हे माहीत असावे की पीडित व्यक्ती देखील प्रतिकार करू शकतो. सामाजिक सुरक्षा. नागरिकांना एकमेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. कलमाचे उल्लंघन, मर्यादा आणि उपाय. खाजगी संरक्षणाचा अधिकार हा अमर्याद नाही. खालील परिस्थितीत यांचे उल्लंघन मानले जाते. प्रमाणबद्धता. जर समोरच्याने तुम्हाला फक्त चापट मारली असेल तर तुम्ही त्याला गोळी मारू शकत नाही. जेवढा धोका तेवढाच प्रतिकार असावा. दुसरा आहे पोलीस मदत. जर पोलीस मदत घेण्याइतपत वेळ असेल तर तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. तिसरा आहे सूड उगवणे. हा अधिकार स्वतःचा बचाव करण्यासाठी आहे, बदला घेण्यासाठी नाही. आता ह्या कलमासंबंधात असलेले न्यायालयीन प्रकरणे निर्णय समजून घेऊया. विश्वनाथ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की स्वतःचे किंवा दुसऱ्याचे शरीर आणि मालमत्ता वाचवण्यासाठी केलेला प्रतिकार हा गुन्हा ठरत नाही. पुढचा खटला आहे दर्शन सिंग विरुद्ध पंजाब राज्य. न्यायालयाने 10 मार्गदर्शक तत्वे दिली, ज्यात म्हटले आहे की पीडित व्यक्तीने हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणला तरी चालेल, जर तिला स्वतःच्या मृत्यूची आणि किंवा गंभीर दुखापतीची रास्त भीती वाटत असेल तर. तर हे कलमासंबंधित असलेले काही न्यायनिर्णय प्रकरण आणि निर्णय आहेत. तर पुढे आहेत या कलमासंबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 या कलमामध्ये सन्मानाने जगण्याचा आणि स्वतःच्या जीवनाचे रक्षण करण्याचा अधिकार दिलेला आहे. तर भारतीय न्यायसंहिता कलम 34 ते 44 या कलमांमध्ये खाजगी संरक्षणाचे सविस्तर नियम दिलेले आहेत. कधी मृत्यू घडवता येतो आणि कधी नाही. कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 32 हे नागरिकांना भ्याड बनण्यापासून वाचवते. मात्र बऱ्याचदा आरोपी स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी मी स्वरक्षणासाठी हे केले असा खोटा बचाव घेतात. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे हे सिद्ध करणे न्यायालयासाठी मोठे आव्हान ठरते.
निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर भारतीय न्यायसंहिता कलम 32 हे कायद्याचे एक सशक्त हत्यार आहे. हे नागरिकांना आत्मसन्मानाने जगण्याची आणि अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची शक्ती देते. कायदा मदतीला येईपर्यंत स्वतःचे रक्षण करणे हा गुन्हा नाही, हे या कलमाचे मुख्य सार आहे. मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 32च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायद्याविषयक ज्ञान मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायद्याविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायद्याविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.